आपण पाहतोय शिवसेनेच्या प्रचारामध्ये आता प्रचंड असा जोश आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी अनेक महिला या प्रचारामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपण पुढे कॅमेरामन कृपया पुढे दाखवा। पुढेही खूप मोठी गर्दी महिलांची या ठिकाणी केशवनगर परिसरामध्ये या रॅलीमध्ये दिसते आणि एकूणच शिवसेनेच्या या प्रचाराला महिला पुरुष यांचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आपण काही महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई, काय नाव आपलं? भाग्यश्री नारायण तोरडमल। अरे वा, कुणाचा प्रचार करताय? निलेश दादा। निलेश दादा, हां, निलेश काय- दादा उभे. काय सांगाल निलेश दादाबद्दल? निलेश दादांनी भरपूर कामं केलेत आमच्या वार्डमध्ये आणि पाण्याची लय समस्या होती आमच्या, म्हणजे पूर्ण ठिकाणी पाणी नव्हतं, तर पाण्याच्या पाईपलाईन पाणी देणं त्यांच्या विहिरीतनं स्वतःनी खर्च करून पाणी आमच्यापर्यंत पोचवलं। आमच्या डोक्यावरचा हंडा म्हणजे खोलगे पडत होते, डोक्यावर सारखं पाण्याचं लय टेन्शन होतं। तर दादाला सांगितलं की दादा टँकर पण पाठवत होते आणि दादांनी एवढी मदत केली, जेव्हा जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा टँकर पाठवत होते दादा आम्हाला पाण्यासाठी। ताई, तुमचं काय नाव? लक्ष्मी साखरे। काय सांगाल? निलेश दादाबद्दल फक्त मला एवढंच सांगायचं आहे की ते जे दादा आहेत ना, खरंच खूप म्हणजे आपल्याला जर नेता असावा तर निलेश दादासारखा असावा। का तर माझं म्हणणं हेच आहे की आपल्याला दुःखामध्ये आणि सुखामध्ये फक्त दादांनी साथ दिलेली आहे, त्यांनी निवडून यायलाच पाहिजे हे माझं मत आहे। आणि माझंच नाही तर प्रत्येक बहिणी आता खूप म्हणजे माहिती आहे का, आता खूप बहिणी अशा म्हणजे जोशमध्ये आलेल्या आहेत की नाही, तुम्हाला दादांनाच निवडून आणायला पाहिजे। का तर आमचे लाडके भाऊ बनून ते खरे उतरलेले आहेत, खोटं सांगत नाही आहे। ज्या टायमाला मांजरी गावामध्ये पाण्याची बूंदही नव्हती, म्हणजे मांजरी गावामध्ये एवढे हाल होते, एवढी तकलीफ होती आमच्या मांजरीमध्ये, निलेश दादांनी स्वतःच्या स्वखर्चांनी आम्हाला टोटल लोकांना पाणी पुरवठा केलेला आहे। आणि एवढंच नाही तर आम्ही जे हांडे घेऊन लोकांच्या दारांनी जात होतो ना, तर त्यांनी आम्हाला स्वतः टँकर पोच केलेले आहेत। आमचे दादा निवडून आलेच पाहिजे। धनुष्यबाण आणि धनुष्यबाणच आलं पाहिजे। लोक असं म्हणतात की पैसे देऊन लोक प्रचाराला येतात, असं काय आहे का? नाही, हे सगळं खोटं आहे बघा। एकही रुपया आम्ही घेतलेला नाहीये आणि स्वतः आम्ही आमच्या स्वतःच्या मर्जीने आलेलो आहोत, आमच्या मर्जीने आम्ही इथं आलेलो आहोत। या दुसऱ्या ताईंना पण आपण बोलूया। ताई, काय नाव आपलं? माझं नाव रतन महादेव कांबळे, मी राहणार मांजरी, 72 घरकुलीत राहते। काय सांगाल? दादांबद्दल सांगणं एवढंच आहे की दादा खूप चांगलं व्यक्तिमत्व आहेत, दादांचा विकास करण्याचं खूप हे आहे। दादा काम खूप चांगलं करतात। मी 72 घरकुलीमध्ये आम्ही होतो तेव्हापासून पाण्याची सोय नव्हती, ड्रेनेज लाईन वगैरे सगळं दादांनी स्वखर्चाने आम्हाला करून दिलेलं आहे। धनुष्यबाण हे चिन्ह आहे दादांचं आणि हे भरघोस मताने निवडून यावं अशी माझी इच्छा आहे। आणि आमचं हेच म्हणणं आहे की फक्त आणि फक्त धनुष्यबाणालाच मत द्या आणि धनुष्यबाणालाच मत द्या। तर एकच वादा, कोण म्हणता येणार नाही, कोण म्हणता येणार नाही। तर हा आहे महिलांचा दोष आणि शिवसेनेलाच आम्ही मतदान करणार अशा भावना या सर्व महिलांच्या आहेत। अतिशय चांगला जोश या सर्व प्रचारकांच्या मध्ये आपल्याला दिसून येतोय। कॅमेरा पर्सन जालिंदर बापू नवलेसह मी शिवराम कांबळे, नमस्कार।